नमस्कार. आज आपण गाजराचा हलवा बनवलाय. अजिबात माव्याचा वापर न करता हा आपण हलवा बनवून घेतलाय. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. या ठिकाणी 1 किलो इतकं गाजर घेतलंय. आपण 1 किलो गाजरचा हलवा या ठिकाणी बनवणार आहोत. सर्वात पहिलं मार्केटमधून जेव्हा तुम्ही गाजर घ्याल तेव्हा व्यवस्थित चांगलेवाले गाजर निवडून घ्यायचे. जे कडकवाले असतात फ्रेशवाले ते गाजर आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत. आता हे जे गाजर आहे ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत, म्हणजे ज्याचं वरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी सोलर घेतलं आहे. जे बटाटे सोलायचं असतं ना त्याच्याने मी वरचं साल हे काढून घेते. आता या ठिकाणी पहा, या एका गाजरचं संपूर्ण साल मी वरचं काढलेलं आहे. आता वरचा जो भाग आहे तो सुरीने कट करून घ्यायचा अशा पद्धतीने. आता ही झाली पहिली पद्धत. दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही चाकूने देखील वरचं जे साल आहे तसं खरवडून काढू शकता. तुम्हाला जी पद्धत आवडेल ती तुम्ही या ठिकाणी फॉलो करू शकता. मला तरी वरचं साल जे आहे ते बटाटे सोलरच्या मदतीने काढायला आवडतं, कारण त्याच्याने पूर्ण साल हे निघालं जातं. सोलरच्या मदतीने साल काढताना मी अगदी हलक्या हाताने साल काढलेला आहे, म्हणजे वरचं फक्त सालच निघालं जातं. एकदम पातळ स्लाईस येते. तर तुम्हाला जी पद्धत आवडेल ती तुम्ही या ठिकाणी फॉलो करा. चाकूने देखील व्यवस्थित वरचं साल आहे ते निघालं जातं. तर या ठिकाणी पहा, हा जो गाजर आहे तो मी चाकूच्या मदतीने सोलून घेतलेला आहे. याचा देखील वरचा जो भाग आहे तो आपण चाकूने कट करून घेणार आहोत. आता सेम पद्धतीनं 1 किलो गाजर जे आहेत ते आपण असे साफ करून याचा किस करून घेतोय. सर्व गाजर मी या ठिकाणी किसून घेतलेत आणि 1 किलो गाजराचा एवढा आता किस करून झालेला आहे. आता आपण गाजर हलवा बनवायला सुरुवात करतोय. या ठिकाणी पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तूप घालायचे. तूप घातल्यानंतर जो आपण गाजराचा किस करून घेतला होता तो घालायचा आहे. फ्लेम जी आहे ती तुम्ही मध्यम ठेवलीत तरीही चालेल. बारीक ते मध्यम फ्लेम ठेवा आणि त्यावरती हा जो गाजरचा किस आहे तो आपण पॅनमध्ये व्यवस्थित परतून घेतोय. तर या ठिकाणी मी 1 ते 2 चमचे तूप घातले. तुम्ही तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं तर वाढवलं तरीही चालेल. 3 ते 4 चमचे घातले तरीही चालेल. आता हा किस आहे तो व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत. फ्लेम मध्यम ठेवा, अगदी मोठी करू नका आणि सतत परतवत राहा. सुरुवातीला गाजराचा किस हा तुपामध्ये परतून घेतल्यास गाजराच्या हलव्याला एक भन्नाट चव येते. त्यामुळे ही स्टेप नक्कीच फॉलो करा. आता या ठिकाणी पहा, गाजराचा किसाचा जो रंग आहे तो चेंज झालेला आहे. व्यवस्थित मी परतवून घेतला आहे जवळजवळ 10 मिनिटं तरी मध्यम फ्लेमवरती. फ्लेम वाढू नका आणि कुठेही गाजराच्या किसाला वेगळा सोडू नका, नाहीतर खाली चिपकू लागेल. त्याच्यामुळे मी सतत ढवळत होती. जवळजवळ 10 मिनिटं मी हा किस परतवून घेतला आणि त्यानंतरला मी गरम दूध टाकते. दूध व्यवस्थित गरम करायचं आणि 1 लिटर दूध इतकं आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. 1 किलो गाजरासाठी 1 लिटर दूध. दूध कोणतंही घ्या, गाईचं घ्या किंवा म्हशीचं घ्या. म्हशीचं घेतलं तर चांगलंच आहे, कारण ते फुल फॅट दूध असतं. गाईचं घेतलं तरीही चालेल. मी गाईचंच दूध वापरलेलं आहे. व्यवस्थित मिक्स केलं. फ्लेम थोडीशी वाढवली, मीडियम फ्लेम ठेवा किंवा मोठी ठेवलीत तरी चालेल आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी थोडंसं दूध हे आपलं आटलेलं आहे. जास्त दूध वापरलं त्यामुळे दूध आटण्यासाठी टाईम देखील थोडा जास्तीचा लागू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दूध टाकल्यानंतरला हे मिश्रण कुठेही वेगळं सोडायचं नाही. अधूनमधून तुम्हाला ढवळत राहायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. मोठ्या गॅसवरती जर तुम्ही हा हलवा करत असाल तर तुम्हाला सतत लक्ष देणं गरजेचं आहे. अगदीच तुम्ही दूध टाकलं आणि पूर्ण आटेपर्यंत ठेवलं असं करायचं नाही. तर अधूनमधून लक्ष देऊन त्याला ढवळून घ्यायचं आहे. थोड्या वेळामध्ये पहा, दूध हे आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे, परंतु आपल्याला दूध हे संपूर्ण आटवून घ्यायचं आहे. आता एवढं दूध राहिलं ना, म्हणजे थोडंसं दूध शिल्लक राहिलं आटायचं, की गॅसची फ्लेम आहे ती एकदम बारीक करायची. सुरुवातीला मोठी केली तरी चालेल, परंतु जेव्हा थोडंसं दूध शिल्लक राहिलं, म्हणजे आत्ता आपण फ्लेम जी आहे ती अगदी बारीक करतोय. कारण जसं जसं दूध आटू लागतं तसं खालचं जे मिश्रण आहे ते तळाला चिपकतं. त्यामुळं फ्लेम आहे शेवटला ती बारीक ठेवायची. आता बारीक फ्लेमवरती जे राहिलेलं दूध होतं ते देखील मी या ठिकाणी आटवून घेतलेलं आहे. हलवा बघा तुम्ही, आता मी दाखवते, इतका घट्ट आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. यामध्ये कुठेही आता दूध शिल्लक राहिलेलं नाही. फ्लेम बारीकच आहे.
यावेळेस जर तुम्ही मोठी फ्लेम केली तर हा हलवा आहे तो खाली तळाला चिपकतो, करपून जाईल. त्यामुळे फ्लेम बारीकच ठेवायची आहे याच्यापुढे. आता बघा दूध संपूर्ण आटलं की त्यानंतरच मी साखर घातली आहे. साखर मी 200 ग्रॅम इतकी घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि जो गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला बारीकच ठेवायची आहे, कुठेही वाढवायची नाही. आता साखर तुम्ही घातल्यानंतर साखर यामध्ये मेल्ट होते. या ठिकाणी पाहाल तर बघा साखर मेल्ट झाली आहे, साखरेचं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. तर परत एकदा हा हलवा आहे तो थोडासा ओलसर झाला आहे, तर हा पूर्णपणे सुकेपर्यंत आपण शिजवून घेतोय. हे साखरेचं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे बारीक फ्लेमवरतीच. अधूनमधून मी ढवळत होती. साखर घातल्यानंतरला देखील बारीक फ्लेम केल्यानंतर अधूनमधून ढवळत राहायचं आणि संपूर्ण साखरेचा जो पाणी झाला होता तो मी या ठिकाणी आटवून घेतला. आता बघा व्यवस्थित घट्ट असा आपला हा गाजरचा हलवा आहे तो तयार झालेला आहे. कुठेही चिकट नाही आहे, ओलसर नाही आहे. घट्ट होईपर्यंत मी हा शिजवून घेतलेला आहे बारीक फ्लेमवरती. आता या ठिकाणी आपण तुपाचा तडका देतोय. त्यासाठी पॅनमध्ये मी 5 ते 6 चमचे इतकं तूप घालते. तुपच वापरा, जे शुद्ध तूप असतं ते. जे वनस्पती तूप असेल ते वापरू नका. यामध्ये तूप गरम झालं ना की काजू बदाम घातले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. हलकंसं परतवून घ्यायचं, अगदी जास्त देखील परतवायचं नाही, नाहीतर ते हलकंसं करपून जातात ड्रायफ्रूट्स आणि मग करपल्याचा वास येतो. हलकंसं परतलं की गॅस बंद करायचा आणि हा जो तुपाचा तडका आहे आपण जो गाजराचा किस शिजवून घेतला होता त्यामध्ये मी घातलेला आहे. फ्लेम आता माझी बारीकच आहे. हा जो तुपाचा तडका आहे तो आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय. हलकंसं मिक्स करायचं. व्यवस्थित गाजराच्या किसामध्ये हा तुपाचा तडका मिक्स करून झाला की लगेचच गॅस आपण या ठिकाणी बंद करतोय. फ्लेम आता मी बंद केलेली आहे पहा. शेवटी थोडीशी वेलची पूड घालून मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक टिप्स सांगते, ती लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही मार्केटमधून गाजर घेता त्यावेळेस तो फ्रेश घ्या. नरम झालेले गाजर घेऊ नका. कडक असतील असेच गाजर निवडून घ्यायचे. दुसरं म्हणजे गाजराची थोडीशी टेस्ट करून बघायची, तो खाऊन बघायचा. खायला जर तुम्हाला गोड वाटला तर त्याचा गाजर हलवा बनवायला सुरुवात करा. कारण कसं आहे, या ठिकाणी आपण गाजर हलवा बनवतो आणि गाजर हलव्यामध्ये मेन जो साहित्य आहे तोच आहे गाजर. जर त्याची चव चांगली नसेल तर तुमचा गाजर हलवा देखील कसं चांगला होणार. तुम्हाला वाटत असेल गाजर हलवा एकदम चांगला व्हावा, तसा मार्केटमध्ये मिळतो तसा, तर तो थोडासा चव घेऊन बघा त्याची. गोड असेल अशा पद्धतीचेच तुम्हाला गाजर जे आहेत ते गाजर हलव्यासाठी निवडायचे आहेत. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.